नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या एक आपल्या विशेष लेक्चरमध्ये मनापासून स्वागत करतोय. आणि जसं बघा, विशेष लेक्चर हे या पद्धती किंवा यासाठी मी म्हणतोय कारण अशाच पद्धतीचे जे काही लेक्चर्स आहेत बघा, एकतर सिलॅबस शिकणं ही आपली गोष्ट वेगळी असते. त्याच पद्धतीचे काही आपले लाईव्ह लेक्चर्स वगैरे जे आहेत त्या माध्यमातून आपला जो सिलॅबस जो आहे तो गणित विषयाचा असेल किंवा बुद्धिमत्ता विषयाचा असेल, हे दोन्ही लेक्चर्स आपले कंटिन्यू रात्री 9 वाजता जे आहे ते कंटिन्यूपणे चालू आहेतच. ठीक आहे. आणि इथून पुढे नेहमी पद्धतीने ते चालूच राहतील. ठीक आहे. मग अशामध्ये हे वेगळे जे काही सेशन्स आहेत बघा, हे कशासाठी घेतोय आपण? मग त्याचं मेन रिझन काय? ते मध्ये-मध्ये आपण बरेच लेक्चर जे आहेत ते ऑलरेडी बघितलेले आहेत. ज्याचा संदर्भ तुम्हाला आधीमधून 100% आलाच असेल. ठीक आहे. मग अशा लेक्चरच्या माध्यमातून आपण ही गोष्ट एक क्लिअर करतोय, की आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, की हे जे काही स्पर्धा परीक्षेचं जे काही क्षेत्र आहे बघा, ह्या क्षेत्रामध्ये बरेच विद्यार्थी जे आहेत ते पदार्पण करतात दरवर्षी. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला यश येतच असं होत नाही. बरेच विद्यार्थी पराजय किंवा अपयश त्यांच्या वाट्याला येतं. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे क्षेत्र सोडून निघून देखील जात असतात. मग हे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये ही गोष्ट अजिबात होता कामा नये. जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असाल तर यश तुमच्या पदात हे 100% पडायलाच पाहिजे. आणि ते पडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी मला सुरुवातीपासूनच घेतली पाहिजे, या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण ह्या विशेष लेक्चरच्या माध्यमातून अधूनमधून ज्या आहेत त्या बघत असतोय. आणि आजचं लेक्चर बघा त्याच दृष्टिकोनातून आपण घेणार आहोत. आणि आजचं लेक्चर जे असणार आहे बघा ते फुल्ली डेडिकेटेड असणार आहे. ते असेल कुठल्या तर एसएससी जीडीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. कारण अशा विद्यार्थ्यांसाठी बघा एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी ऑलरेडी तुम्हाला समजली असेलच, की येत्या 2026 आणि 26 ला जे काही आपले एसएससी जीडीची एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या डेट्स ज्या आहेत ते बघा आउट झालेल्या आहेत. म्हणजेच येणारी आपली 23 फेब्रुवारी पासून आपल्या एसएससी जीडीच्या एक्झामच्या जे काही तारखा आहेत त्या चालू होणार आहेत. म्हणजे तुमची 23 पासून एक्झामला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ठीक आहे. मग त्याच अनुषंगानं आपण आजचं लेक्चर जे आहे ते बघणार आहोत, की टोटल बघा आपण जर लिगली काउंट केले तर 2 महिन्यापेक्षा कमी कालावधी तुम्हाला मिळेल जर तुमचं 23 पासून एक्झाम चालू होत असेल तर. मग ह्या मला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मला कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजेच काय तर ह्या सगळ्यांचा जो आढावा आहे बघा, त्याचं एक्झाम तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर एक्झाम डेट ऑलरेडी आउट झालेला आहे. तसं तुम्हाला म्हणलं, की मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका किंवा संभ्रम निर्माण व्हायला चालू होतं बघा, की एवढा वेळ माझ्याकडे शिल्लक राहिलेला, मग मला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ठीक आहे. या गोष्टींमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ इथून पुढे लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा वाया जात असतो. अभ्यास तर जास्त करून करतच नाही आपण, मात्र ह्याच गोष्टी आपल्या मनामध्ये ज्या आहेत त्या घर करायला चालू होतात आजपासून. कारण ती एक्झाम डेट आपल्या काय डिक्लेअर झाली आहे. मग आजचं जे काही लेक्चर मध्ये बघा जो काही प्लॅन असणार आहे तो हा प्लॅन आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये जो आहे तो डिस्कस करायचा आहे. मग काय काय कोणत्या गोष्टी आपल्याला बघायच्या बघा. एक तर पहिला जो असणार आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे की तुम्हाला काय कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ह्याच्यावरती आपण जास्त भर देणार आहोत. आणि टोटल बघा 60 डेज प्लॅन जो आहे तो आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करायचा. ठीक आहे. मग 60 दिवस कसे मिळतात काय मिळतात हे सगळं आपण पुढच्या ह्याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट बघा, एक मास्टर प्लॅन तुमच्या समोर मी सध्या प्रेझेंट करणार आहे, की येणाऱ्या एक्झाम मध्ये भले तुम्ही मागील 5 ते 6 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यापासून जरी अभ्यासाला सुरुवात केली असेल तरी देखील मी येणाऱ्या एक्झाम मध्ये कशा पद्धतीने माझं मॅक्सिमम स्कोअर मी आणू शकतोय ह्या गोष्टीवरती आपला भर असणार आहे. सोबतच तुम्ही जर जुने विद्यार्थी असला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यासाठी देखील प्लॅन एक आपण वर्क करणार आहे. दोघांच्यासाठी आपण म्हणजे इन डिटेल मध्ये चर्चा जी आहे त्या लेक्चर मध्ये करायचं. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा एकाच गोष्टीसाठी असणार आहे, की काही पण झालं तर यंदा मला वर्दी माझी फिक्स करायचीच आहे. ठीक आहे. यंदा जर नाही झाले तर माझं 1 वर्ष वाया जाणार आहे. पुढच्या वर्षी मला काय करावे लागेल, जी वर्दीची वाट जी आहे ती परत एकदा मला परत शून्यापासून एकतर सुरुवात करावी लागेल आणि 1 वर्ष त्याची वाट देखील मला परत बघावी लागेल. ठीक आहे. मग ती वेळ तुमच्यावर जर येता कामा नये किंवा जर येऊ नये अशी जर इच्छा असेल तर आजचं लेक्चर लक्ष ठेवा, कुठलेही पॉईंट अजिबात मिस करू नका. सगळ्यात महत्वाचं तर डबल स्पीड किंवा 1.5 च्या स्पीडनं लावून तर लेक्चर अजिबात कुठल्याही विद्यार्थ्यांना बघू नका. लक्षात ठेवा, मी नेहमी तुम्हाला म्हणत असतोय अभ्यास करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि एक्झाम क्रॅक करणं ही गोष्ट वेगळी आहे. लक्षात ठेवा, आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे आपलं 10वे-12वे नाहीये की तुम्ही गेला आणि 60-70% मार्क्स पाडले आणि आपण विषय संपवला, असं होत नाही. जोपर्यंत कट ऑफचे मार्क्स तुमच्या पर्यंत तुम्हाला पडत नसतील तर ती सिलेक्शन आपल्या त्यामध्ये होऊ शकत नाही. ठीक आहे. तर ही ओव्हरऑल चर्चा बघा आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यामुळे पहिली एक तर विनंती सुरुवातीलाच मी करतोय तुम्हाला, की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल त्याच पद्धतीनं जर एसएससी जीडीचा अभ्यास करा, तुमचे जर विद्यार्थी मित्र परिवार असेल सगळा, तर अशा सर्व विद्यार्थी मित्रांना सेशनची लिंक लक्षात ठेवा जरूर नक्की आठवणीने शेअर करा. कारण
ज्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत ह्या गोष्टी एक तर तुम्ही ह्या आधी कधीच कुठेही बघितल्या पण नसतील आणि तिथून पुढं गॅरंटी माझी की कुठल्या शिक्षकाकडून तुम्ही ह्या गोष्टी ऐकणार देखील नाही लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्याला एक्झामचे क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनात. ठीक आहे, चलो तर सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आणि सगळ्यात पहिला जो बघणार आहोत तो प्लॅन असणार आहे जेवढला तर आपला 60 डेज स्टडी प्लॅन. ठीक आहे, दोन गोष्टीमध्ये आपण आजचं जे लेक्चर आहे डिवाइड करणार आहोत बघा. एक म्हणजे आपण सुरुवातीला बघायचं आहे की मला अभ्यास आता कशा केला पाहिजे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, आणि त्यानंतर असेल माझं एक्झाम स्ट्रॅटेजी. हे दोन पार्ट्स वेगवेगळ्यामध्ये आपण चर्चा करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला ह्यामध्ये बघा एक तर एक सर्वात मोठा प्रश्न पडला असेल सर, आजपासून जर काउंटिंग केलं तर आज तर तारीख 3 आहे, एक्झाम चालू होतात माझ्या 23 तारखेपासून, मग सर 60 दिवस प्लॅन आपल्याला मिळतोय कसा? ठीक आहे, तर एसएससी जीडीला बघा ह्या वर्षीपासून तुम्हाला ही माहित असेल, ज्यामध्ये त्यांना माहित नाही त्यांनी लक्षात ठेवा की स्लॉट बुकिंग जो आहे बघा तो एक नवीन पॅटर्न एसएससी जीडीनं राबवायला चालू केलेला आहे. ठीक आहे, स्लॉट तुम्हाला बुक करायचा आहे तुमच्या एक्झामच्या तारखेचा. मग ती एक्झामची तारीख लक्षात ठेवा आपण स्वतःहून सिलेक्ट करायचं. त्यामुळे नवीन विद्यार्थी असाल किंवा जुने विद्यार्थी असाल तर लक्षात ठेवा आपण थोडस पहिल्याच 1 ते 2 दिवसामध्ये तर माझ्या मते तर मी कोणताही विद्यार्थी एक्झाम देण्याची धाडस दाखवणार नाहीये. पहिला अंदाज घेईल की काय पॅटर्न चालू आहे, कोणकोणते क्वेश्चन्स म्हणजे डिफिकल्टी लेवल काय आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स पडलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन तो विद्यार्थी एक्झाम देण्याच्या तयारीला लागणार. मग त्यामुळे तुम्ही असंच तुमचं काय करायचं स्लॉट बुकिंगची तारीख जी करायची तर लक्षात ठेवा ती स्लॉट बुकिंग मध्ये पण आपण एक वेगळी चर्चा करायची. ज्यावेळी ते स्लॉट बुकिंग चालू होईल त्यावेळी आपण ती गोष्ट चर्चा करू त्याबद्दल डिटेलला. ठीक आहे, तर आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा तुमची स्लॉट बुकिंगची जी काही तारीख आहे ती आजपासून तुम्हाला 60 दिवस तुमचे काउंट करायचे, आणि 60 दिवस झाल्यानंतर ज्या काही तारखा येतील त्यामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचं तो स्लॉट जो आहे तो बुक करायचा. ठीक आहे ना, तर मग जर मला माझ्या मर्जीनं जर मी स्लॉट बुक करणार असेल तर माझं पहिलं प्रिपरेशन तुमचं मग ह्या दिवसांसाठीच असलं पाहिजे की इथून पुढं आजपासून मला 60 दिवसांचा प्लॅन मला रेडी करायचा. ठीक आहे, आणि त्यानंतर मी माझा स्लॉट बुक करेन. क्लिअर आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं की 60 दिवस हे आपल्याला 100% मिळणार. मग आता ह्या 60 दिवसामध्ये मला माझा जो काही स्टडी प्लॅन आहे तो कसा फिट केला पाहिजे ह्याच्यावर आपण आधी सुरुवातीला चर्चा करूया. ठीक आहे, 4 विषय आहेत बघा आपल्याला, आणि 4ही विषयांमध्ये जर मी काढलं तर ऑन अँड ऍव्हरेज लक्षात ठेवा प्रत्येक विषय 4ही विषयामधला कुठलाही टॉपिक घ्या त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मला काय असणार आहे ते तर 12 टॉपिक आहेत. ठीक आहे, ऑन अँड ऍव्हरेज म्हणजे लक्षात ठेवा बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, हिंदी असेल. हिंदीला थोडस तुम्ही जर आपला बेसिक व्याकरणाचा जर पार्ट घेतला तर हे टॉपिक तुमचे वाढण्याची शक्यता आहे. सेम जीएसजीके मध्ये जरी काढले तरी ऑन अँड ऍव्हरेज आपल्याला 12 टॉपिक हे 100% असणार. त्यामुळे 12ला आपण जास्त प्रायोरिटी देतोय. 12 टॉपिक ऑन अँड ऍव्हरेज, म्हणजे ऑन अँड ऍव्हरेज म्हणण्यापेक्षा गणित बुद्धिमत्ता तर 100% 12 टॉपिक. ठीक आहे, बाकी विषय राहतोय फक्त हिंदीचा. ग्रामॅटिकल पार्ट जर तुम्ही कन्सिडर केला सुरुवातीला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या हिंदीच्या तर तुमचे टॉपिक्स वाढू शकते. मग आता ह्या 12 टॉपिकला मला डिवाइड करायचं आहे 60 दिवसामध्ये. साधं सिंपल आहे मला बघा. पर टॉपिक लक्षात ठेवा तुम्हाला काय होतील इथून पुढे जरी तुम्ही आजपासून जरी काउंटिंग केलं तर पर टॉपिक तुम्हाला किती दिवस मिळतील तर 5 दिवस मिळणार आहे. ठीक आहे, 5 डेज मिळतील तुम्हाला. मग ह्या 5 दिवसामध्ये करायचं काय तुम्हाला इथून पुढं प्रत्येक दिवशी तुम्हाला 5 दिवसांसाठी एक टॉपिक जो आहे तो शिकायचा. ठीक आहे, प्रत्येक दिवशी म्हणजे काय दर 5 दिवसामध्ये एक टॉपिक तुम्ही विचार करायचा. इथून जरी केलं तरी देखील माझ्या अख्ख्या सिलेबसची रिव्हिजन होणार आहे ह्या 60 दिवसांमध्ये. मग विचार करा प्रत्येक टॉपिकला 5 दिवस म्हणजे भरपूर वेळ मिळतोय. म्हणून लक्षात ठेवा हे 60 दिवस खूप कमी आहेत असंही नाही आणि खूप जास्त आहेत असंही नाहीये. जर तुम्ही वेल मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट जर करत असेल तर लक्षात ठेवा हे एकदम ओके वेळ आहे म्हणजे आपल्यासाठी 60 दिवस, ज्याच्यामध्ये तुम्ही शून्यापासून पण सुरुवात करू शकताय प्लस तुमची रिव्हिजन देखील चांगल्या पद्धतीने करू शकताय. ठीक आहे, रिव्हिजन करत असाल तर लक्षात ठेवा मोर दॅन इनफ 8 दिवस आहे तुमच्याकडे. ऑलरेडी सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. फक्त करायचं काय मग आपल्याला तर जे काही एसएससी जीडीला ज्या टाईपचे क्वेश्चन्स पडतात जे डिफिकल्टी लेवल मेंटेन केली जाते त्या लेवल पर्यंत मला माझा अभ्यास फक्त लिहायचा. ठीक आहे, त्यामुळे हे 5 दिवस लक्षात ठेवा. शून्यातनं पण जरी तुम्ही गणित विषयाला चालू केली तरी 5 दिवसामध्ये तुम्ही एक टॉपिक 100% तुमचा चांगल्या पद्धतीने शिकू शकतायचं. ठीक आहे, आणि त्यातच जर विचार करायचा झाला बघा तर ह्या लसावी मसावी टॉपिक असेल आपला, त्याच पद्धतीनं सरासरी टॉपिक असेल, हे जे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत बघा या टॉपिकसाठी तर मला 5 दिवसांची पण गरज नाहीये.
हे टॉपिक्स असे आहेत की मी 2 आणि 3 दिवसामध्ये देखील जे आहे ते कन्फर्म चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. मग राहिलेला जो काही वेळ आहे तो तुम्ही इतर विषयांना हे 100% देऊ शकता. ठीक आहे. मग ह्यातनं फक्त काही लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, तुमचं टाइम मॅनेजमेंट त्या पद्धतीने तुम्हाला तिथनं पुढे करायचंय. त्यामध्ये प्रत्येक टॉपिकला तुम्हाला काय करायचंय, तर 5 दिवसांचा कालावधी त्याला प्रोव्हाइड करायचा आहे. मग ह्या 5 दिवसामध्ये पहिल्या दिवशी काय घ्यायचं, दुसऱ्या दिवशी काय घ्यायचं, हे तुम्हाला तुमच्या परीने जे आहे तुम्ही सगळ्या गोष्टी डिवाइड करू शकता. फक्त महत्वाचं डोक्यात फिट करा, प्रत्येक टॉपिकला मला 5-5 दिवस द्यायचे आहेत. सगळ्या विषयांचा, गणित, बुद्धिमत्ता, हिंदी आणि जीएस. ठीक आहे. मग आता ह्या 5 दिवसामध्ये मग कुठल्या विषयाला किती तास द्यायचं, किती कोणत्या जीएसजीकेला मी अभ्यास केला पाहिजे का नाही केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आता आपण काय चर्चा करू. ठीक आहे. ही गोष्ट 60 दिवस लक्ष ठेवा, 60 डेज प्लॅन तुम्हाला डोक्यामध्ये फिट करायचा आहे. प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक विषयाला मला टॉपिकच्या विषयाच्या टॉपिक मध्ये मला प्रत्येकाला 5-5 दिवस मला प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे. आता ह्यानंतर बघूया की कुठल्या विषयाला किंवा कोणत्या विषयाला किती तास जे आहेत ते मला प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की रोज जो आपला तुमचा जो ह्यामध्ये मॅटर करणार आहे तो म्हणजे जीएसजीके. मग या जीएसजीकेला किती वेळ द्यायचा, कुणी द्यायचा, ह्या सगळ्या देखील गोष्टी ज्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने बघूया. जसं तुम्हाला म्हणलं बघा की हे 4 विषय आपल्याला आहेत, बरोबर. आणि ह्या प्रत्येक विषयामध्ये जसं आपण म्हणलं गणितात तर लक्षात ठेवा कंपल्सरी हे 12 टॉपिक्स आहेत. बुद्धिमत्तेचा जर विचार केला लक्षात ठेवा तर आपल्याला ह्याच्यामध्ये एसएससी जीडी जर देत असेल तर लक्ष ठेवा आपल्याला फक्त आणि फक्त 8च टॉपिक येतात. कारण आपला एसएससी जीडीच्या बुद्धिमत्तेमध्ये कॅलेंडर असेल, घड्याळ असेल, त्यानंतर काय म्हणू आपण त्याला सध्याचा जो दिशा वगैरे हे जे टॉपिक्स आहेत बघा, हे हल्ली आपल्याला एसएससी जीडी मध्ये विचारले जात नाही. त्यामुळे लिगली जर तुम्ही टॉपिकचं डिस्ट्रीब्युशन केलं, बुद्धिमत्तेमध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8च टॉपिक आहेत आपल्याला. मग इथं बघू शकता याचा वरचे जे काही 5-20 दिवस आहेत ते देखील तुम्ही इतर विषयाला देऊ शकता. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला म्हणलं की हिंदीचा जो एक विषय असणार आहे, तुम्हाला हिंदीला ग्रॅमॅटिकल वगैरे पार्ट कन्सिडर केला तर मग आपण ऑन एन एव्हरेज 5 टॉपिक इथं कन्सिडर करणार आहे, बरोबर. आणि हा जो काही शेवटचा सेशन आपला जो राहतोय जीएस आणि जीके, इथं कोणी अभ्यास करायचा कुणी करायचा नाही ते आपण एकदा बघूया. ठीक आहे. त्याच्या आधी ही करूया की कुठल्या विषयाला मला किती तास द्यायचे आता. तर बघा, गणित विषयाला सगळ्यात जास्त वेळ दिला पाहिजे. तुम्हाला काय करायचंय, जो मी दिवसामध्ये जो काही अभ्यास करणार आहे त्यामधला 2 तास वेळ मला गणितासाठी द्यायचा. ठीक आहे. बुद्धिमत्तेला 1 तास सफिशियंट आहे. जास्त काय आपल्याला बुद्धिमत्ता एकदम सोपं पडलं जातं एसएससी जीडी मध्ये. हिंदीला पण सेम, हिंदीला 1 तास तुम्ही देऊ शकतायचा. ठीक आहे. आणि आता सर्वात महत्वाचा आहे बघा, तो म्हणजे जीएसजीके. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही जुने विद्यार्थी असतील, जुने म्हणजे की 1 वर्ष झालं मी अभ्यास करतोय किंवा 8-9 महिने झालं मी अभ्यास करतोय, तर 100% तुम्ही जीकेचा पण अभ्यास चालू केला असणार आहे ज्यावेळी तुम्ही बिगिनिंग केली तुमच्या अभ्यासाची. जर तुम्ही याच्या आधी आजचा दिवस जर काउंट केला मी, याच्या आधीपासून जर तुम्ही जीएसजीके वाचत आलेला असाल तरच लक्षात ठेवा तुम्ही या जीएसजीके साठी 2 तास तुमचे काय करायचे, रिव्हिजन साठी द्यायचे आहेत. कोणी द्यायचे लक्षात ठेवा, परत एकदा रिपीट करतोय ते, जर तुम्ही जीएसजीके पहिल्यापासून वाचत असला तरच तुम्हाला हा जीएसजीके काय करायचंय, 2 तास तुम्हाला प्रोव्हाइड करायचं. मग दुसरी एक गोष्ट जर लक्षात ठेवा, तुम्ही आजपासून जीएसजीके वाचायला सुरुवात करणार आहे, म्हणजे ह्याच्या आधी मी जीएसजीकेला कधीच हात लावला नाही, मी जो काय अभ्यास केलाय तो ह्या 3च विषयांचा अभ्यास केलाय. जर अशी कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर लक्षात ठेवा, इथं जीएसजीके साठी फक्त तुम्ही काय करायचं, 1च तास द्यायचं. आणि जो तुमचा एक्स्ट्रा 1 तास आहे तो तुम्हाला इथं म्हणजे हिंदीसाठी तुम्ही काय करायचं, 2 तास द्यायचे. ठीक आहे. हे कुणी करायचंय, हे जर तुम्ही न्यू मेंबर्स असतील ना, तर न्यू स्टुडंट असाल तर तुम्हाला हा पॅटर्न लागू करायचा आहे. आणि जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल, बरेच दिवस झालं वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय, सेकंड अटेम्प्ट आहे, तर मात्र तुम्ही काय करायचंय, जीएसजीकेला 2 तास द्यायचे आहेत आणि 1 तास जो आहे तो तुम्हाला हिंदीला प्रोव्हाइड करायचा आहे. मग टोटल बघू शकता, हे 2 तिथला कुठला तर 2 येणार आहे, हे 4 झाले आणि हा एक बुद्धिमत्तेचा 5 तास. म्हणजे सेपरेटली लक्षात ठेवा, सॉरी 2 आणि 2 4 आणि तो तिकडचा 1 तास, म्हणजे एकूण लक्षात ठेवा दिवसामधले तुम्हाला काय करायचंय, 6 तास जे आहेत ते अभ्यासाला काढायचे तिथून पुढे. क्लिअर आहे. लक्षात ठेवा, 60 दिवसांमधले मला काय करायचंय, प्रत्येक 60 दिवस हे जे काही आहेत फॉलो करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 तास हे कंपल्सरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. फक्त 6 तास, आपल्याला काय 8 आणि 10 तासाची गरज नाही. लक्षात ठेवा, 6 तास
पण हे 6 तास प्रॉपर 100% इफिशियंटली तुमचं वर्क झालं पाहिजे. 100% इफिशियंट म्हणून लक्षात ठेवा, नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतंय, बसलाय एका जागी पण त्याचं मन मात्र अख्खं गावभर हिंडत असतं. पण अशी कंडिशन होता कामा नये. लक्षात ठेवा, 100% तुम्ही इफिशियंट पाहिजे. जे काही तुम्ही अभ्यास करतायसा, जो काही तुम्ही क्वेश्चन सोडवताय, जो काही टॉपिक शिकतायसा, हे चांगल्या पद्धतीनं ज्या त्या वेळी तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर झाली पाहिजे. ठीक आहे. परत आणि लक्षात ठेवा, हे जे काय आता तुम्हाला करायचं आहे हे परफेक्शन असलं पाहिजे. ठीक आहे. 100% परफेक्शन ज्याला म्हणतो का नाही आपण, म्हणजे ह्याच्यामध्ये परत तुम्हाला रिव्हिजनची गरज पडता कामा नये, कारण ते सध्या आता वेळच राहिलीच नाहीये तुमची शिल्लक. 60 दिवस आहेत. 60 दिवसांमध्ये आपल्याला परफेक्शनच काम करायचं आहे. यानंतर तुम्हाला रिव्हिजनची वेळ जी आहे ती गरज पडता कामा नये, आणि इनफॅक्ट वेळ पण तुम्हाला रिव्हिजनसाठी मिळणार नाही. ही शेवटची तुमची तयारी असेल. ठीक आहे. मग या पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्हाला दिवसाचं काय करायचं, आता वर्गीकरण करायचंय. इथं फक्त काळजी घ्यायची. लक्षात ठेवा, जर जुने विद्यार्थी असेल तर 2 तास जीकेला जीएसजीकेला द्यायचे रिव्हिजनसाठी. नवीन विद्यार्थी असाल तर जीएसजीकेला 1 तास द्यायचा. त्याच्यामध्ये जेवढं काय होईल तेवढंच करायचं. जास्त जीकेच्या नादी लागायचं नाहीये. का लागायचं नाही, कशासाठी लागायचं नाही, ते पुढे आपण एका एक्झाम स्ट्रॅटेजीमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. फक्त सध्याच्या गोष्टीला तुम्ही या पद्धतीने तुमचं काय डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. 2 तास गणिताला द्यायचे, 1 तास बुद्धिमत्ता. जुने असाल तर 1 तास हिंदी, 2 तास जीएसजीके जातील. नवीन असाल तर 2 तास हिंदीला द्यायचे आणि 1 तास तुम्हाला जीएसजीके आपल्याला तुम्हाला वाचायचंय. मग ह्याच्यामध्ये कोणत्या म्हणजे कोणत्या स्लॉटला, मॉर्निंगला काय करायचं, त्यानंतर दुपारी काय करायचं आणि इव्हिनिंगला काय करायचं. तुमचं 6 तास तुम्हाला काढायचे. मग ते कुठले 6 तास काढायचे, प्रत्येकाचं लक्षात ठेवा, अभ्यास करण्याचा झोन वेगवेगळा असतोय. तुम्ही स्वतःला ओळखा की मला कम्फर्ट झोन कधीच आहे, त्यानुसार तुम्हाला हे 7 तास जे आहे ते काढायचे आहेत. ठीक आहे. मग काही काही बघा, विद्यार्थी रात्रीचे अभ्यास करत असतात. काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव येणं जाण्यामुळे दुसऱ्या गावी ते अभ्यासाला जात असतात, त्यामुळे मॉर्निंगला त्यांना अभ्यास करावा लागत असतोय. त्यामुळे माझ्या प्लॅन नुसार तुम्हाला 6 तास काढायचे आहेत. एक्स्ट्रा जर जेवढा काही तुम्ही वेळ करत अभ्यास जेवढा जास्त करशील तेवढं तुमच्यासाठी चांगलं होणार आहे. पण डोक्यात ठेवा, 6 तास कंपल्सरी आहे. 6चे तुम्ही 8 करा, 9 करा, काही प्रॉब्लेम नाही. पण एवढी काळजी फक्त तुम्हाला घ्यायची आहे की तुम्ही त्यामध्ये 100% इफिशियंट असला पाहिजे. कंटाळा आलाय तरी देखील अभ्यासाला बसलाय, काही गरज नाहीये. 6 तास होत असतील तर 6 तासच करा. एक्स्ट्रा करण्याची काही गरज नाहीये. पण 100% इफिशियंटली तुम्हाला तुमचं जे आहे ते काम करायचं आहे. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीने जे आहे ते तुमचं काय होणार आहे, सिलेबस जो आहे तो चालू राहणार आहे. आणि आता इथे एक सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जेएसएससी जीडीला जर म्हणला तर गणित विषयच आपल्याला सर्वात तुम्हाला त्रास देणारा विषय असणार, कारण डिफिकल्टी लेवल कन्सिडर केली तर. मग जे विद्यार्थी शून्यापासून सुरुवात करतात बघा, त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा, तुमची जी काही सुरुवात होणार आहे ह्या गणित विषयाची पहिल्यापासून करा. आदला मधला कुठलाही टॉपिक घेऊ नका. संख्या हा टॉपिक आपला पहिला असेल, त्यानंतर लसावी मसावी म्हणजे सरळ रूप देणे असेल संख्यामधला, त्यानंतर लसावी मसावी, परत सरासरी, परत आपला गुणोत्तर प्रमाण, हा सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, गणित विषयाचा संपूर्ण सिलेबस जे विद्यार्थ्यांनी शून्यातनं सुरुवात करणार आहेत किंवा मला सर अजून एसएससी जीडीच्या लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, पीवायचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती, ह्या चॅनलवरती संपूर्ण सिलेबस गणित विषयाचा अवेलेबल आहे. सोबतच बुद्धिमत्ता विषयाच्या 2 टॉपिक्स आपले कम्प्लीट झालेले आहेत. सोबतच त्यांच्यासोबत तुम्हाला पीवायक्यू क्वेश्चन देखील मिळतील एसएससी जीडीचे. त्यामुळे कुठेही दुसरीकडे जायची काही गरज नाही तुम्हाला. आपल्या चॅनलवरती हा गणित विषयाचा संपूर्ण सिलेबस अवेलेबल आहे. फक्त एवढंच, बऱ्याच विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो बघा. काही लेक्चर्स म्हणजे सरळ व्याजापासून पुढचे जे काही टॉपिक्स आहेत आपले, ते तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमामध्ये, लाईव्ह लेक्चरच्या कॉलम मध्ये बघायला मिळतील. आणि जे काही जुने लेक्चर्स आहेत आपले, मग ते पहिल्यापासून बेसिक गोष्टी असतील, त्यानंतर लसाई मसावी, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, हे टॉपिक जे आहेत बघा, ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मच्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओचा सेशन जिथं आहे त्या व्हिडिओच्या लेक्चर मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स बघायला मिळतील. आणि लाईव्ह लेक्चरच्या मध्ये आपण जे काही लाईव्ह सेशन जे दररोज रात्री 9 वाजता घेतोय, तिथे तुम्हाला बाकीचे टॉपिक जे आहेत ते बघायला मिळतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काही कुठेही जायची गरज नाही. संपूर्ण सिलेबस गणित विषयाचा तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल मिळेल एक्झाम ओरिएंटेड टीचिंग नुसार. म्हणजे जो क्वेश्चन्स, ज्या टाईपचे क्वेश्चन्स मला एक्झाम मध्ये विचारले जातात त्या लेवलला मॅच करणारे आपलं जे टीचिंग आहे ते तुम्हाला सिलेबस मध्ये इथंच आपल्या चॅनलवरती काय मिळून जाईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, दिवसाचं डिस्ट्रीब्युशन करायचंय. 6 तास तुम्हाला काढायचे आणि 100% इफिशियंट तुम्हाला तुमच्या कामामध्ये राहायचं आहे.
क्लिअर आहे? तर लक्षात ठेवा, हा असणार आहे तुमचा स्टडी प्लॅन. तिथून जे काय मला 2 महिने मिळणार आहेत, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आता तुम्हाला प्रत्येक दिवशी तुमची वाटचाल करायची आहे. आणि फक्त एक गोष्टीचं काळजी घ्यायची आहे, म्हणजे स्वतःलाच तुम्हाला जज करायचंय. एक प्रत्येक दिवस संपल्यानंतर तुम्ही स्वतःला क्रॉस क्वेश्चन्स करायचे आहेत, की जो काय मी प्लॅन केलेला आहे, वीकली प्लॅन करा बघा, एक शीट करायची. ठीक आहे? एक प्लॅन असतो बघा चांगल्या पद्धतीने. मी आपल्या ऑफलाईन लेक्चर मध्ये पण बऱ्याच विद्यार्थी लायब्ररीमध्ये असतील आणि आपल्या क्लासरूमच्या विद्यार्थ्यांना देखील तो प्लॅन सध्या मी काय केलाय, वर्क करायला चालू केलेला मागच्या 2 ते 3 आठवड्यापासून. काय करायचं लक्षात ठेवा, एक शीट घ्यायची. ठीक आहे? हे पेज, एक पेज काढायचं तुमच्या ह्याच्यामधलं. जर समजा आज तारीख माझी कुठली आहे, तर 3 तारीख आहे आपली. उद्यापासून आपण अभ्यासाला चालू करतोय. मग काय करायचं तिथं तुम्हाला, करायचं काय, आठवड्याची तारीख टाकायची. म्हणजे 4 ते 11 जानेवारी. ठीक आहे? हा एक आठवडा माझा कम्प्लीट होतोय. आठवड्याचा जर मी विचार केला, किंवा 10 दिवसाचा प्लॅन करू शकता तुम्ही बघा. 10 दिवसाचं काय म्हणतोय, कारण आपण एका टॉपिकला 5 दिवस देणार आहे. 5 दुनी 10, 10 दिवसामध्ये बरोबर तुमचे 2 टॉपिक आपले क्लिअर होतात. मग तुम्हाला करायचं काय, इथं 10 आपण काय करूया, 4 च्या ऐवजी 14 करूया. ठीक आहे? कारण 5 दिवसात आपला एक टॉपिक येणार. मग एक टॉपिक आल्यानंतर माझा 4 ते 14 म्हणल्यानंतर माझे 10 दिवस झाले. 10 दिवस जर कम्प्लीट होत असतील, तर तुम्हाला इथं प्रत्येक दिवसाचं काय लिहायचं आहे, तर डाटा लिहायचा. ज्यावेळी तुमचा सिलेबस किंवा ज्या त्या दिवसाचा अभ्यास पूर्ण होत असेल, तर पहिला तारीख असेल माझं समजा 4 जानेवारी, तुम्हाला इथं तारीख नोट करायची. तर ह्या 4 जानेवारीच्या दिवशी, आजच्या दिवशी मी काय काय केलं, हे डाटा सगळा तुम्हाला त्या तुमच्या शीटमध्ये नोट करायचं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने संख्या हा टॉपिक घेतलाय, आता संख्या टॉपिक म्हणल्यानंतर नुसतं संख्या तर तिथं नाहीये. मग एखाद्या समजा मी आज सुरुवात केली, तर लिहिणार मी काय, तर संख्या म्हणजे काय लिहिलं मी. त्यानंतर संख्येचे प्रकार काय काय कोणकोणते असतात, तो एक पॉइंट केला. त्यानंतर चिन्हांचा वापर कसा केला जातो, तो एक पॉइंट केला. झालं. गणिताचा मी आज एवढा अभ्यास दिला, तर तो अभ्यास तुम्हाला इथं नोट करायचा आहे. ठीक आहे? समजा बुद्धिमत्तेचा तुम्ही विषय घेतलाय, गणिताला एवढा डाटा नोट करायचा आहे, बुद्धिमत्तेचा घेतलाय, बुद्धिमत्तेला समजा मी संख्यामाला हा टॉपिक घेतलेला आहे, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर संख्यामाला हा मी टॉपिक आज पूर्ण केला. मग किती एक्झाम्पल सोडवले, तो देखील डाटा तुम्ही इथे एंटर करू शकता. दुसरं, समजा हिंदीचं घेतलं, हिंदीचं काय पण समास असेल किंवा प्रयोग असेल, किंवा हिंदीचं बेसिक पासून मी सुरुवात केली, मग ते व्यंजन असेल, स्वर असतील, तर जो काही तुम्ही अभ्यास करतायचा, तो तुम्हाला इथं जो आहे तो नोट करायचा आहे. ठीक आहे? आणि लास्टला 4था पॉइंट असेल माझा जीएस आणि जीकेचा. मग जर समजा मी जीएस जीके साठी आज पहिल्यापासून सुरुवात केलेली आहे, कुठला आपला प्राचीन काळचा इतिहास, म्हणजे जिथून आपण बौद्धांचा जो इतिहास चालू होता आपल्या एसएससीटीला, मग तो इतिहास जर तुम्ही वाचला असेल, तर तुम्हाला इथं फक्त बुद्ध लिहायचं आहे. ठीक आहे? बुद्धांचा इतिहास असेल, त्यानंतर आपलं महावीर असतील. ठीक आहे? मग ह्यांचा जर मी अभ्यास केला असेल आज, हा पॉइंट वाचला असेल, तर तुम्हाला तो पॉइंट इथं तुम्हाला मेन्शन करायचा. मग असं तुम्हाला आठवड्याचे ह्या 10 दिवसांचे प्रत्येक डाटा तिथं प्रत्येक दिवसाचा तुम्हाला त्या शीटमध्ये एंटर करायचा. आणि ज्यावेळी माझे टोटल 10 दिवस पूर्ण होते, तुम्हाला त्या शीटचं काय करायचंय, अनालिसिस करायचंय, की बाबा मी जो काय ठरवलं होतं, की ह्या 10 दिवसामध्ये मला हे 2 टॉपिक्स माझे पूर्ण व्हायला पाहिजे होते, मग ते झाले का? जर झाले असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील झाले तर कुठं तुमचं घोळ झाला, ह्या गोष्टींचं तुम्हाला अनालिसिस असणं फार गरजेचं आहे. मग ह्यातून तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. हे 4 तारखेचं झालं. त्यानंतर परत 5 जानेवारी, 5 जानेवारीचा सर्व डाटा तुम्हाला नोट करायचा आहे. परत इथं आजच्या दिवशी तुम्ही काय काय केलेचा, सेम 6 तारखेचा, 7 तारखेचा, असं सगळा डाटा तुम्हाला काय करायचा आहे, 10 दिवसांच्या सगळा तुमच्या त्या शीट वरती असला पाहिजे. ठीक आहे? ह्यातनं 2 गोष्टी होतात लक्षात ठेवा. एक म्हणजे खरंच मी आज किती अभ्यास केला, ह्या प्रश्नाचं देखील उत्तर मिळतं. दुसरा, जो मी अभ्यास केला तो मला किती लक्षात राहतोय, म्हणजे मी अभ्यास करताना चांगल्या मनाने केलाय, प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे का नाही केला, या देखील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ज्या त्या दिवशी लगेच मिळून जाते. ठीक आहे? आणि ह्याच गोष्टी सगळ्या तुम्हाला पुढे जाऊन जे आहे त्या आपल्याला उपयोगी पडणार आहे, त्या कधी सिलेक्शनच्या दृष्टीनं. लक्षात ठेवा, इथं आपला अभ्यास करणं हा मोठो नाहीये. मेजर प्रायमरी रिक्वायरमेंट आपली काय आहे, प्रायमरी मोठो काय आहे, की माझं सिलेक्शन झालं पाहिजे. नुसता अभ्यास करण्यासाठी तर अजिबात आपण आलेलो नाहीये. माझं काय सिलेक्शन झालं पाहिजे, हा एकमेव मोठं माझा असला पाहिजे. ठीक आहे? या पद्धतीने तुमचा जो वर्क आहे, डेली टास्क म्हणू शकतायसा, या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीनं काय करू शकतायसा, मांडू शकतायसा. ठीक आहे? तर हा झाला माझा काय, तर एक्झामचा इथनं येणारा स्टडी प्लॅन. या पद्धतीने मला वर्कआउट करायचंय इथून पुढचे 60च्या 60 दिवस. ठीक आहे? चलो. आणि आता एक अत्यंत महत्वाचा जो काही पॉइंट, जसं मी नेहमी म्हणून असते बघा, की
एक्झाम स्ट्रॅटेजी मला बघायची की मास्टर स्ट्रोक माझा काय असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक्झामच्या स्ट्रॅटेजीचा मास्टर स्ट्रोक काय असेल की बाबा मी अभ्यास तर करतोय, बरोबर आहे. अभ्यास सोबतच मला एक्झाम क्रॅक करण्याचं स्ट्रॅटेजी पण असली पाहिजे. लक्षात ठेवा, जसं मी आधी पण नेहमीच म्हणत असतोय, एक्झाम अभ्यास करणं वेगळं आहे आणि एक्झाम क्रॅक करणं वेगळं आहे. लक्षात ठेवा, मग अभ्यास करता करताच प्लॅन पण मला वर्कआउट करायचा आहे. मग प्लॅन कसा वर्कआउट करायचा आहे बघा आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे बघा, 4 विषय आहेत आपल्या एसएससी जीडी साठी. ठीक आहे, पहिला जो आहे तो माझा गणित विषय आहे. दुसरा जो आहे तो बुद्धिमत्ता आहे. त्यानंतर तिसरा जो विषय असणार आहे मला तो म्हणजे कुठला आहे, तर हिंदी हा विषय आहे. ठीक आहे, आणि चौथा एक विषय आहे तो दोघांचं कॉम्पिटिशन आहे एक मला जीएस आणि जीके. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे हा प्रत्येक विषय एक्झाम, आता मी काही सगळं डिटेल नाही घेतलं, लक्षात ठेवा आपल्याला फक्त लागणार आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी, त्यामुळे डाटा नोट करून घेतो. ठीक आहे, प्रत्येक विषयाचे मला 20-20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. एक क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे. आणि असा जर विचार केला तर मला टोटल 160 गुणांची जी आहे मला एसएससी जीडीची एक्झाम मला द्यायची आहे. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हणलं की एक्झाम स्ट्रॅटेजी माझी काय असली पाहिजे, तर लक्षात ठेवा माझा फुल्ली फोकस, जसं तुम्हाला म्हणलं की, आणि ही जी आपण चर्चा आता करणार आहे ती जुन्या विद्यार्थ्यांसाठी असणार नाही. जुने विद्यार्थी याचा अर्थ तुम्ही सर्व विषयांनाच तेवढीच महत्व तुम्ही दिलं पाहिजे सर. ठीक आहे, जुने आहेत म्हणल्यानंतर जीएसजीके पण तुम्ही गेली वर्ष झालं काय म्हणताय वाचतायसा, करतायसा अभ्यास, तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी हा प्लॅन वर्कआउट करायचा नाहीये. तुमचं टार्गेट प्रत्येक विषयाला समान महत्व देणं असेल आणि प्रत्येक टॉपिक मध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवणे हे तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. हा जो काय प्लॅन आपण वर्कआउट करणार आहे एक्झाम स्ट्रॅटेजीचा बघा, तो जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण असणार आहे ज्यांनी जीएसजीके अजूनही वाचलेलं नाहीये. कोणासाठी, तर जुने विद्यार्थी आहात पण मी सर जीएसजीके झालं अजिबात वाचलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पण लक्षात ठेवायचंय. प्लस जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण, सॉरी नवीन विद्यार्थ्यांसाठी. नवीन म्हणजे रिसेंटली 5-6 महिने झालं सर मी अभ्यासाला सुरुवात केली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने आता लक्ष द्यायचंय की काय करायचंय तुम्हाला, एक्झाम क्रॅक करायचंय तर कशी करायचंय. बरोबर. मग आता इथं लक्ष ठेवायचं असतं तुम्हाला म्हणलं की जर नवीन जुने विद्यार्थी असाल पण मी जे केला सर अभ्यास केलेला नाहीये, तर लक्षात ठेवा ह्या सब्जेक्टला थोडासा तुम्ही साईडला ठेवायचा. ठीक आहे, मग माझा जो काय स्कोरिंगचा जो काय माझा एरिया असेल, स्कोरिंग झोन असणार आहे, ते असतील माझे हे 3 टॉपिक्स, गणित, बुद्धिमत्ता आणि हिंदी. बरोबर. जसं तुम्हाला म्हणलं की टोटल बघा 60 क्वेश्चन्स आहेत, 60 ची डबल केली तर मी तयारी करतोय किती, 120 गुणांची तयारी करतोय. बरोबर. किती, तर 120. कारण जीएसजीके मी तर आतापर्यंत पण केलं नाही आणि माझे नवीन म्हटल्यानंतर मी इथून पुढे तर अजिबात करू शकत नाही. त्यामुळे वेळ वाया घालवायचा आपल्याला, एक्झाम क्रॅक करण्याच्या दृष्टीने आपल्याला एक्झामच्या स्ट्रॅटेजी नुसार आपल्याला प्लॅन करायचा. मग माझा जो काय एक्झाम स्कोरिंग झोन असेल ते हे 3 सब्जेक्ट असतील. कुठले, गणित, बुद्धिमत्ता आणि हिंदी. म्हणजे माझी तयारी जी होणार आहे ते 120 गुणांची होईल. मग तुम्हाला तयारी अशा पद्धतीने करायची, लक्षात ठेवा या 120 म्हणजे टोटल बघा 60 गुणांपैकी मला काय करायचंय, 55 गुण किंवा 55 क्वेश्चन्स माझे बरोबर येतील एवढी मला तयारी चांगली करायची. 55 जर माझे गुण बरोबर आहे लक्षात ठेवा, तर स्कोर किती मिळाला ते मला 110 मला स्कोर आला माझा. बरोबर. पण लक्षात ठेवा जसं तुम्हाला म्हणलं की जर मी ह्या 3 झोन मध्ये जर खेळणार असेल तर लक्षात ठेवा तुमची अॅक्युरेसी 90%च्या पेक्षा जास्त अॅक्युरेसी तुमची राहिली पाहिजे. आणि ती कधी राहू शकते, जो काय आता आपण स्टडी प्लॅन केला तो स्टडी प्लॅन जर तुम्ही वेल आणि चांगल्या पद्धतीने इफिशियंटली वर्कआउट करणार असेल तर. त्यामुळे गणित विषयाला तर लक्षात जसं तुम्हाला म्हणलं की कुठलेच बाय एक्स्ट्रा काय करायची गरज नाही, सगळा सिलेबस गोष्टी सगळ्या जो आहे तो आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ह्या गोष्टी शिकायचे. बुद्धिमत्ता, हिंदी काय ना काय तर तुम्ही कुठं ना कुठं तर शिकून आलेलाच असणार आहे. हे 2 विषय सोपे आहेत, त्यामुळे या 2 विषयांचा डाटा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कुठं ना कुठेतरी मिळून जातो. ठीक आहे, मग त्यामुळे फक्त तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, जर ह्या 3 विषयामध्ये माझं फिक्स टार्गेट पाहिजे तुमचं, मला तुम्हाला 55 गुणांचं किंवा 55 क्वेश्चन तुमचे बरोबर आलेच पाहिजे. काही का 55 आले तर माझा स्कोर किती होतो, 110 होतो. बरोबर. पण आणि मग ह्याला थोडासा इथं ऍक्टिव्हेट करायचं, कुठला, जीएसजी केला. इथं अशी तुलना करायची, लक्षात ठेवा 1 तास आपण दिलेला आहे, नवीन जरी विद्यार्थी असाल तर 1 तास मला जी की वाचायचंच आहे काय बनवते. मग इथं अशी तुलना जास्त क्वेश्चनची अपेक्षा ठेवायची नाही आपण. इथं जो आहे तो काय करायचंय, मला फक्त 5 क्वेश्चन्स माझे बरोबर आले पाहिजे एवढी मला तुलना करायची. किती, फक्त 5 क्वेश्चन, जास्ती अपेक्षा नाहीये. मग 5 क्वेश्चन जर बरोबर आले तर काय होते बघा, हे 5 गुणिले 10 झाले, टोटल स्कोर होतोय माझा 120. बरोबर.
आणि 120 आणि नॉर्मलायझेशन तर आपलं 100% होणार आहे. आणि जास्त पण नॉर्मलायझेशन पण जास्त आपण पकडत नाही. समजा 5 मार्काचं फक्त माझं नॉर्मलायझेशन झालं, माझा स्कोर झाला फायनली किती, 125 स्कोर. तुम्ही विचार करा, 125 स्कोर जर माझा होत असेल तर लक्षात ठेवा 100% आपली बीएसएफ किंवा आसाम रायफलची तर जोडणा ही 100% ही होणारच आहे, काही होऊ दे. कारण एसएससी जीडीला महाराष्ट्राचा जर विचार केला तर ह्याच्यापेक्षा कट ऑफ जास्त कधीही जाऊ शकत नाही. कारण एसएससी जीडीचा प्रॉपर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. लक्षात कॉम्पिटिशन असते भरपूर, पण कॉम्पिटिशनचा विचार अजिबात करायचा नाहीये, कारण प्रॉपर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. ही माझी तुमची काय असली पाहिजे, ती एक्झामची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. हा तुमचा मास्टर स्ट्रोक असेल. ठीक आहे, फक्त काहीही करा, या 3 सेक्शन मध्ये तुम्हाला अजिबात कमी पडायचं नाही. त्यासाठी जेवढं होता होईल तेवढं जास्त प्रॅक्टिस करायचं आहे. 5 दिवसांचा टाइम आपण ऑलरेडी स्लॉट तुम्हाला अवेलेबल करून घेतलेला आहे. तुम्ही जर एक्स्ट्रा अजून गरज पडत असेल तर 6 तासापेक्षा तुम्हाला अजून काम करावं लागेल. मग जेवढे काही तुम्ही एक्स्ट्रा आवर्स देशील ते ट्राय करायचे. तुम्हाला काय करायचे, या गणित विषयाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्स्ट्रा आवर्स जे काय तुम्ही अभ्यास करशील तेवढं. ठीक आहे, जेणेकरून आपली अॅक्युरेसी पण 100% राहू शकते. जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही करू शकतायसा आणि त्यामुळे गणित विषयामध्ये मला माझा परफॉर्मन्स देखील चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. ठीक आहे, आणि यातनं पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हे 2 जे विषय आहेत बघा, बुद्धिमत्ता आणि हिंदी असेल, हे आउट ऑफच पाडण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा. काही उद्या आउट ऑफच आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथे जेवढे आउट ऑफ आणण्याचा प्रयत्न करशील तेवढा तुम्हाला गणितामध्ये टॉलरन्स एखाद दुसरा चुकला तरी काय फरक पडणार नाही तुमचा. ठीक आहे, त्यामुळे हा तुमची लक्षात ठेवा एक्झामची स्ट्रॅटेजी असेल. मग ह्यामध्ये तुम्ही नवीन विद्यार्थी, जुने विद्यार्थी स्वतःला प्रत्येकाने इथं चेक करायचंय. आणि हे सगळं मॅटर करेल कोणासाठी, जर तुम्ही जीएजीकेचा अभ्यास केलाय का नाही केला. जर केला असेल लक्षात ठेवा, तर हे 5 ते 100% तुम्ही स्कोर वाढवू शकताय. 5च्या ऐवजी 8-10 क्वेश्चन जर तुमचे 100% बरोबर येऊ शकतात अभ्यास केला असेल तर. जर अजून चांगला अभ्यास केला असेल, जास्त जी के वाचत असाल तर 100% 12-13 क्वेश्चन पण तुमचे बरोबर येतील. मग 12-13 क्वेश्चन जर तुमचे इथं बरोबर येत असतील तर विचार करा, 125च्या ऐवजी तुम्ही 130-140 देखील स्कोर जो आहे तो गाठू शकताय. ठीक आहे, पण जीकेचा मी अभ्यास केलेलाच नाहीये तर मात्र तुम्हाला हा प्लॅन जो आहे तो वर्कआउट करायचा. ह्याच्याशिवाय लक्षात ठेवा, जर एसएससी जीडी मध्ये तुम्हाला 120 प्लस जर राहायचं असेल तर दुसरा कुठलाही प्लॅन तुम्ही वर्कआउट करू शकत नाही. हा एकमेव प्लॅन आहे लक्षात ठेवा, जिथं तुम्हाला जर जीएजीके जर होत नसेल तर तुम्हाला ह्या 3 सेक्शन मध्ये 55च्या आसपास मार्क्स किंवा 55च्या आसपास क्वेश्चन तुमचे बरोबर आलेच पाहिजे. ठीक आहे, मग हा तुमचा मास्टर स्ट्रोक असेल, ज्याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय, एक्झाम चालू असताना किंवा तुम्ही जो काय अभ्यास करतायसा, अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या गोष्टींवरती देखील फोकस ठेवायचा आहे. 3 सब्जेक्टला मला टार्गेट करायचं आहे. हे ते माझे 3 सब्जेक्ट असते. ठीक आहे, आणि जीएसजी केला मला थोडासा फक्त त्याचा सपोर्ट घ्यायचा आहे. आपण फक्त इथं 5च क्वेश्चन घेतलेले. ठीक आहे, आणि मग आता बाकीचे राहिलेल्या 15 क्वेश्चनचं काय करायचं, तर कशा पद्धतीनं हे करायचं. लक्षात ठेवा, तो प्लॅन खूप वेगळा आहे. तो प्लॅन कधी करायचा आपण, ज्यावेळी एक्झामला जाण्याच्या आदल्या दिवशी आपण त्यावरती लेक्चर सेपरेटली घेणार आहोत. तो एक तर लक्षात ठेवा, तो तर म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मास्टर स्ट्रोक असेल, मास्टर प्लॅन असणार आपला, तो त्यावेळी आपण चर्चा करू. ठीक आहे, आता तुम्ही ह्या गोष्टीने तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन वर्कआउट करायचा लक्षात ठेवा, ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा प्रत्येकाने. मग हे जे 55 जो काही स्कोर आणायचे तुम्हाला ह्या 3 विषयामध्ये, तो तुम्ही स्वतःच्या लेवलवर व्हॅरिएशन करू शकता. मग गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ आणा, तिथं 2-3 चुकला तरी चालेल, तिथं एका दुसरा चुकतोय माझा गणितामध्ये काही प्रॉब्लेम नाही, तिथं एका दुसरा सिली मिस्टेकला जाऊ शकतो. मग असे टोटल आपले वरचे जे काही 5 क्वेश्चन्स आहेत आपण ते त्यासाठी सोडलेले आहेत. ठीक आहे, चलो, तर नक्की चांगल्या पद्धतीने तुम्हाला आय होप कन्सेप्ट जे आहे ते काय चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले असेल. ह्यामध्ये जर तुम्हाला आणि काय तुमचं डाऊट असेल किंवा तुम्हाला काय ते तुमचं मत मांडायचं असेल किंवा काय क्वेरीज असेल लक्षात ठेवा, तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट नक्की करायचे. त्याचं निरसन 100% मी ज्या त्यावेळी तुम्हाला सांगणार, म्हणजे इथून ह्याच्या आधी देखील सांगत आलेलं आहे. इथून पुढे देखील तुमची जी काही शंका असतील, मग ते कुठल्याही बाबतीमध्ये असू दे, स्टडीच्या बाबतीमध्ये असेल किंवा ह्या एक्झामच्या प्लॅनच्या बाबतीमध्ये असेल किंवा कुणाला अजून काहीतरी वेगळं वाटत असेल की सर आपण ह्या गोष्टी देखील करू शकतोय, तरी देखील लक्षात ठेवा तुमच्या ओपिनियनचं स्वागत आहे. इथं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, कमेंट जे आहे तुमचे ओपिनियन, तुमचं जे मत आहे ते चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, आणि आता अत्यंत महत्वाची गोष्ट बघा, लास्ट बट नॉट लिस्ट ज्याला म्हणून आपण, ही झाली एक्झाम स्ट्रॅटेजी माझी. आणि आता त्या एक्झामच्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा त्या सिलेक्शन पर्यंत मला पोहोचवण्याचं जे काही काम असणार आहे ते माझं कोण करणार आहे, तर ही तुमची मॉक टेस्ट सिरीज करेल लक्षात ठेवा, आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला करायचं.
ठीक आहे. एसएससी जीडीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं बघा, तर अत्यंत महत्वाचा पार्ट जो असतोय कुठला, तर तो हा आहे आपली मॉक टेस्ट सिरीज आणि अनालिसिस. कारण जो आपल्याला माहिती आहे बघा, एसएससी जीडीची जी काही मला एक्झाम द्यायची आहे ती ऑनलाईन पद्धतीने द्यायची. ठीक आहे. ऑफलाईन नाही की मला पेपर सगळा हातात येणार आहे, सोडवायचा आहे आणि मग टिक मार्क करून, असलं काही नाही आपल्याला. आणि वेळ तुम्हाला माहित आहे की फक्त आणि फक्त एकच तास आहे. ठीक आहे. म्हणजे जो काय मी 180 मार्कांचा जो काही पेपर देणार आहोत, सॉरी 160 मार्काचा, तर त्यासाठी मला ऑनलाईन एकच तास जो आहे तो मला एका तासामध्ये मला टोटल किती रे, तर 80 प्रश्न सोडवायचे आहेत. बरोबर. मला 80 प्रश्न सोडवायचे असतील तर ह्या एका तासामध्ये, तर तुम्हाला माहिती आपल्याला माहिती आहे की स्पीड काय असलं पाहिजे, आपल्याला सगळं टाइम मॅनेजमेंट देखील जमलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं लक्षात आयडियल टाइम तुमच्या समोर एक मांडतो इथं. मॉक टेस्ट सिरीज देत असताना कोणत्या विषयाला तुम्हाला किती किती वेळ जो आहे तो तुम्हाला द्यायचा. ठीक आहे. मग आपल्याला बघा 4 विषय आहेत. पहिला गणित असेल. गणित विषयासाठी लक्षात ठेवा तुम्ही 30 मिनिट जो आहे तो आयडियल टाइम असणार आहे आपल्याला. ठीक आहे. किती? 20 क्वेश्चन्स आहेत. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह केलेच पाहिजेत. त्यानंतर बुद्धिमत्ताविषयी माझा बुद्धिमत्तेसाठी लक्षात ठेवा 20 क्वेश्चन मला फक्त आणि फक्त 15 मिनिटातच सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आणि राहिलेले जे काही 2 सब्जेक्ट आहेत जे फक्त कुठले आहेत रे, तर जे काय म्हणू आपण त्याला वाचून मला टिक करायचं आहे. हिंदी आणि जीएस जो काय पार्ट आहे तो राहिलेल्या 15 मिनिटांमध्ये मला काय करायचं आहे, तर अटेंड करायचं आहे. ठीक आहे. असं हे आयडियल डिस्ट्रीब्युशन आहे, लक्षात ठेवा, जो तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज येताना फॉलो करायचा. काय? तर गणित विषय 30 मिनिटाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे. बुद्धिमत्तेला 15 मिनिटं. आणि ह्या दोन्ही विषयांसाठी म्हणजे ट्राय करायचं की 15 मिनिटाच्या आतमध्ये तो सेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचा. इथं जेवढा वेळ वाचवशील ह्या 15 मिनिटांमध्ये, तो वेळ तुम्ही एकतर बुद्धिमत्तेला वापरू शकता किंवा गणित विषयाला वापरू शकता. पण आयडियल टाइम म्हणतोय, लक्षात ठेवा, तो एवढाच असेल तुमचा. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही कुठल्याही सेशनला देऊ शकत नाही. जर दिला तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या इतर सेक्शनवरती बघायला मिळेल. ठीक आहे. तर हे एक नोट करून घ्या. अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मॉक टेस्ट सिरीज चालू करत असताना तुम्हाला या पद्धतीने वेळेचं डिस्ट्रीब्युशन करायचं, टाइमचं मॅनेजमेंट करायचं. ठीक आहे. येस. आणि आता अत्यंत महत्वाचा पार्ट जो आपण बघायचा बघा, की ही मॉक टेस्ट सिरीज जी आहे ती द्यायची कशा पद्धतीनं आणि कुठली द्यायची आणि कुठून मिळेल. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा. जर तुम्ही एसएससी जीडीची मराठी भाषेतून जर तयारी केली असेल तर मात्र ही मॉक टेस्ट सिरीज मिळणं तुम्हाला खूप अवघड जाऊ शकतंय. आणि त्यासाठी मी मी स्वतःहून तुमची एक दिलगिरी व्यक्त करतोय. त्याचं रिझन असं आहे की जो काही सिलेबस आपण घेतलाय तो सिलेबस घेतलेला आहे, पण अजून आपण टेस्ट सिरीज ज्या आहे त्या डिझाईन केलेल्या नाहीये. फक्त या वर्षी लक्षात ठेवा, पुढील वर्षापासून हा प्रॉब्लेम तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा नक्की सॉल्व्ह केला जाईल. म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला 100% पुढील वर्षापासून मराठी भाषेतनं, लक्षात ठेवा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टू द एक्झाम पॉईंट, म्हणजे जसं आपल्याला हिंदीमध्ये जे काही मॉक टेस्ट सिरीज भेटतात बघा, हिंदी लँग्वेज मध्ये, त्याच लेवलच्या त्याच पद्धतीच्या पीवायक्यू सिरीज असतील किंवा प्रॅक्टिस सिरीज देखील क्वेश्चन पेपर जे आहे ते आपल्याला तुम्हाला आपल्या ह्या अचिव्हर्स करिअर गाईडच्या माध्यमातून तुमच्या समोर गाईड तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. फक्त ह्या वर्षीसाठी मी थोडीशी तुमची दिलगिरी व्यक्त करतोय, कारण आपण ह्या वर्षी त्या अवेलेबल एवढ्या कमी वेळेमध्ये करू शकत नाहीये. त्यामुळे फक्त तुम्हाला मग करायचं काय, लक्षात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय मी तुमचा, किंवा काय करायचं ते फक्त सांगतो. जर तुम्ही मराठी भाषेमधून जर तयारी केली असेल आणि तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म पाहिजे जिथं मला ऑनलाईन मॉक टेस्ट चांगल्या पद्धतीने मिळेल मराठी भाषेत, तर तुम्हाला फक्त काय करायचं, लक्षात ठेवा, हिंदीचा पॅक जो आहे तो तुम्हाला काय करावा लागेल, परचेस करावा लागेल. आणि तिथं मात्र चॉईस ऑफ लँग्वेज सिलेक्ट करत असताना तिथं तुम्हाला फक्त ती मराठी करावी लागेल. कारण लक्षात ठेवा, प्रॉपर मराठीमध्ये अवेलेबल असणारी खूप कमी टेस्ट सिरीज आहे. आणि जर तुम्हाला कुठे मिळालीच, लक्षात ठेवा, तर त्याची लेवल लक्षात ठेवा, एकदा चेक करा. लेवल म्हणजे काय, खरंच ती टेस्ट सिरीज आपल्या एसएससी जीडीच्या पॅटर्न नुसार आहे का. मग ते चेक कसं करायचं, तुम्हाला पीवायक्यू क्वेश्चन्स तर कुठेही तुम्हाला मिळून जातात. हिंदी भाषेतून जरी मिळाली काही प्रॉब्लेम नाहीये. हिंदी भाषेतून टेस्ट सिरीज ओपन करा, चेक करा, किंवा बनवून गणित विषयाची जी काही डिफिकल्टी लेवल आहे, ज्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत त्या वाचल्यानंतर तर कळतं, लक्षात ठेवा, एवढे आपण ढ तर अजिबात नाहीये. मराठीतून अभ्यास जरी केला असेल ना तुम्ही, तरी हिंदी भाषेतून जे काही क्वेश्चन्स असतात त्यातनं कळतं आपल्याला की काय लेवल आहे. मग जी मी टेस्ट सिरीज मराठी भाषेतून देणार आहे ती खरंच त्या लेवलची आहे का, हे एकदा चेक करा. असं, आणि ते जर क्लिअर असेल तरच तुम्ही ती मराठी भाषेची जी टेस्ट सिरीज आहे ती, एकच मिनिट. येस.
तर जसं म्हणलं काय, तर तुम्हाला चेक करायचं, लक्षात ठेवा ती मराठी भाषेची टेस्ट सिरीज आपल्या एसएससी जीडीच्या पीवायक्यूच्या पॅटर्न नुसार सेट आहे का. जर असेल तर 100% तुम्ही ती टेस्ट सिरीज जी आहे ती चालू करू शकता. पण हे का सांगतोय लक्षात ठेवा, मी मागच्या वर्षी मी बऱ्याच टेलिग्राम चॅनलवरती एसएससी जीडीच्या मराठी भाषेतून कुठं अवेलेबल आहेत का ते सर्च करत होतो. यावर्षी देखील बघितलेलं आहे. तर काही ठिकाणी मला अशा टेस्ट सिरीज भेटेल. लक्षात ठेवा तिथं पहिलं काय होतं, तर सगळा जो पॅटर्न आहे तो पोलीस भरतीचा होता. टायटल त्याला होतं एसएससी जीडी प्रॅक्टिस टेस्ट. पण ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन्स, ज्यावेळी पॅटर्न सगळा आपण बघितला, त्यावेळी होतं काय, तर जो आपला पोलीस भरतीचा जो पॅटर्न आहे, गणित विषयाचा असेल किंवा बुद्धिमत्ता विषयाचा असेल, तर गणित विषयाचे आणि बुद्धिमत्ता विषयाचे सगळे पॅटर्न्स पोलीस भरतीचे क्वेश्चन्स होते, 20-20 क्वेश्चन्स. आणि हिंदी फक्त आपलं हिंदीचं होतं, पण ते पण आपल्या एक्झाम ओरिएंटेड नाही. फक्त काय बेसिक क्वेश्चन्स फक्त तिथे हिंदी भाषेतून होते. जीएसजीके पण सेम पोलीस भरतीच्या पॅटर्नचं जीएसजीके होतं. आणि असं सगळे टेस्ट, मग तुम्ही विचार करा, एखादा नवीन विद्यार्थी अशा पॅटर्नची जर टेस्ट सिरीज दिली त्याने, तर त्याचा समज काय होणार आहे की अशा पद्धतीचा पेपर मला एक्झामला येणार आहे. आणि अशा प्रश्नांचा जर तुम्ही सराव केला आणि एक्झामला जर डायरेक्टली गेला आणि समोर आपला एसएससी जीडीचा पॅटर्न आला, तर तुम्ही विचार करा काय आपली तिथं अवस्था होणार आणि आपण किती आपला चांगला परफॉर्मन्स अशा वेळी तुम्ही त्या एक्झाम मध्ये देऊ शकता. त्यामुळे अशी फसवणूक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची अजिबात करून घेऊ नका. आपण स्वतः शहाणं व्हायचंय. कसं व्हायचं ते आत्ताच तुम्हाला सांगितलंय. जज करायचं, प्रत्येक टेस्ट जज करा, पॅटर्न नुसार आहे का. जर असेल तर 100% तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही हिंदी भाषेतून जर प्रिपरेशन केलं असेल, तर मात्र तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीच्या अवेलेबल चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळून जातील टू द एक्झाम पॉईंट. ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड ज्याला म्हणतो आपण. पण जर मराठी भाषेतून जर प्रिपरेशन करत असेल तर थोडीफार तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्या लेवलच्या पेपर्स, क्वेश्चन पेपर अवेलेबल मिळतील का नाही, जर मिळाल्या तर खरंच त्यांना एकदा जज करा, जेणेकरून एक्झामला गेल्यानंतर तुमची कुठल्याही पद्धतीची फसवणूक होता कामा नये. ठीक आहे, मग ही गोष्ट लक्षात ठेवा, अत्यंत एक काळजी घ्या तुम्ही टेस्ट सिरीज घेत असताना किंवा परचेस करत असताना. आणि लक्षात ठेवा कंपल्सरी तुम्हाला सध्या काय करायचंय, ह्या फेज मध्ये जो काय आपला 60 दिवसाचा जो काय प्लॅन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा जानेवारी महिना जोपर्यंत आपला चालू आहे, या जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला जोपर्यंत सवय होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, आठवड्यातून ह्या 2 टेस्ट द्यायच्या. वीकली 2 टेस्ट, जास्त द्यायचं नाही, कारण आपल्याला हा बाकीचा सगळा अभ्यास पण करायचा आहे. ठीक आहे, जर तुमचा अभ्यास सगळ्या पद्धतीने झाला असेल तर तुम्ही 2च्या ऐवजी 3 टेस्ट देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण कधी जर तुमचा अभ्यास सगळा झाला असेल तर, जर तुम्हाला अजूनही कुठल्या पॉइंट मध्ये किंवा एखादा टॉपिक जर परत करायची गरज पडत असेल तर मात्र तुम्ही अजिबात 3 टेस्ट द्यायच्या नाही, 2च टेस्ट द्यायच्या. ठीक आहे, आणि ज्यावेळी आपला फेब महिना चालू होईल, प्रत्येक टेस्ट फक्त तुम्ही वाढवायची, एक एक टेस्ट वाढवायची. आता जर 2 देणार असाल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला 3 टेस्ट द्यायच्या आहेत, एकाडेक दिवसाला, आठवड्यातून एकाडेक दिवस देऊ शकता. आणि जर आता 3 देणार असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर 4 टेस्ट द्यायचे. ठीक आहे, आणि ह्या टेस्ट देत असताना दोघांचं सांगडं घालायचं. सांगडं म्हणजे कोणाचं, तर ह्याच्यामध्ये पीवायक्यू टेस्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवा द्यायच्या आहेत आणि सोबतच प्रॅक्टिस सेट देखील द्यायचे आहे. ठीक आहे, ह्या अशा दोन्ही पॅटर्नचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे ती द्यायची आहे. नुसतं पीवायक्यू पण सोडवायचे नाही. पीवायक्यू काय होतं लक्षात ठेवा, पीवायक्यू क्वेश्चन्स एकदा हाताखाली गेल्यानंतर प्रत्येक शिफ्ट मध्ये तुम्हाला त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स यायला चालू होतात, एक 10-12 टेस्ट झाल्यानंतर. मग तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढतच चालू जातो तुमचा, कधी पीवायक्यूच्या बाबतीमध्ये. पण अचानक पीवायक्यू वरून जर तुम्ही प्रॅक्टिस वरती आला तर मात्र लक्षात ठेवा तुमचा स्कोर जो 120-130 पर्यंत पोहोचला असेल, तो एकदम झटक्यात 80 आणि 90 वर पण येऊ शकतो. मग हे का होतं, कारण पीवायक्यू मध्ये काय, जसं तुम्हाला म्हटलं की एकदा 10-12 टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या पॅटर्नची सवय होते आणि क्वेश्चन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकता. पण प्रॅक्टिसला तसं होत नाही. प्रॅक्टिसला होतं काय, प्रत्येक टेस्ट नवीन नवीन असते, प्रत्येक टेस्ट मध्ये नवीन क्वेश्चन्स येतात, त्यामुळे तुमचा स्कोर अप अँड डाऊन होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला म्हटलं दोघांचं एक काय करायचं, कॉम्बिनेशन करायचं. जर 2 टेस्ट देणार असाल तर एक पीवायक्यू द्या, एक प्रॅक्टिस सेट द्या. 3 मध्ये घेणार असतील तर 2 प्रॅक्टिस देऊ शकता, असं 2 पीवायक्यू द्या. असं वीकली अल्टरनेट करा. फक्त एकावरती फोकस ठेवू नका. फक्त प्रॅक्टिस पण द्यायचं नाही, फक्त पीवायक्यू पण द्यायचं नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 2 महिन्यामध्ये टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायचे, तर तुम्हाला परफॉर्मन्स जो आहे तो टेस्टच्या माध्यमातून तुमचा चेक करायचा आहे की बाबा मी जो काही आठवड्यातून अभ्यास करतोय, जो मी टॉपिक माझा पूर्ण झालेला आहे, त्या टॉपिकचा क्वेश्चन्स ह्या टेस्ट मध्ये जर विचारला जात असेल तर तो क्वेश्चन्स मला सुटतोय का.
हे देखीलच्या प्रश्नांची उत्तरं, माझी तयारी कशा पद्धतीने आहे, मी सध्या कुठे आहे, किती स्कोर येतोय, ह्या सगळ्यांची प्रश्नांचे उत्तर लक्षात ठेवा. ही मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला देण्याचं काम करेल. ठीक आहे. आणि यानंतर अत्यंत एक शेवटचा पॉईंट आपण डिस्कस करूया की ही जी काही मॉक टेस्ट बाबा मी आता माझी आज मी एक मॉक टेस्ट दिली, माझी स्कोर माझा बाबा काहीतरी 80 आला किंवा 90 आला, तर लक्षात ठेवा त्याचं अनालिसिस तुमच्याकडून कंपल्सरी झालं पाहिजे. मग हे अनालिसिस करायचं कसं बघा, एक 4 कन्सिडर करू आपण. समजा एका विद्यार्थ्याचा स्कोर 70 आला, एकाचा आला 90 स्कोर आला, एकाचा आला 110 आलाय आणि एकाचा काहीतरी बाबा 125 स्कोर आलाय. ठीक आहे. तुम्ही एक मॉक टेस्ट दिली आणि आता तुम्ही स्वतः जज करा की तुम्ही ह्या चौघांमध्ये कुठं आहे किंवा सध्या कुठं आहे तुम्ही. ठीक आहे. मग हे केल्यानंतर बघा, आता समजा 70 वाल्यांनी काय ऑब्झर्व करायचंय तुम्हाला, तर 70 वाल्यांनी तुम्हाला हे जज करायचं की एक तर तुमचं प्रत्येक विषयानुसार अनालिसिस झालं पाहिजे, की प्रत्येक विषयामध्ये मी जो काय आपण टार्गेट सेट केलं तर बघा, जे काही आपल्याला मॅथ्स, रिजनिंग आणि हिंदीचा विषय आहे, ह्या 3 मध्ये मी 55 ची तयारी झाल्यात माझी. 55 क्वेश्चन्स मला सुटतात का? जर सुटत नसतील तर पहिली गोष्ट तुम्हाला टॉपिक नुसार त्याचं अनालिसिस करायचं आहे 70 वाल्याला, कारण 70 तर खूपच कमी स्कोर झालाय माझा. मग मला जज करायचं की मी कुठल्या विषयाला माझा म्हणजे कुठला टॉपिक मला अजून जमत नाही. मग जर समजा ह्या 70 मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला समजलं की मी चक्रवाढ जो टॉपिक आहे माझा, त्या टॉपिकचे प्रश्न ह्या टेस्ट मध्ये मी सोडवले नाही किंवा सुटले नाही, मग तुम्ही काय करायचंय, तर तो टाइम आणि शोधायचा की चक्रवाढ व्याजाचे कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स मला त्या टेस्ट मध्ये विचारले गेले होते. मग तुम्हाला अनालिसिस मध्ये करत असताना काय करायचंय, याच प्रश्नांचं त्याच प्रकारच्या प्रश्नांचं तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं. मी एवढं प्रॅक्टिस करायचं की तो टॉपिक तुमचा चांगल्या पद्धतीने क्लिअर झाला पाहिजे. आणि त्यानंतर एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर जर समजा पुढची टेस्ट दिली आहे, त्या पुढच्या टेस्ट मध्ये जर त्या टाईपचा प्रश्न आला तर तुम्हाला सुटला पाहिजे. मग हे तुम्हाला जज करायचंय, त्याचं अनालिसिस करायचंय की हा क्वेश्चन मागच्या वेळी चुकलं होतो, ह्या वेळी मला तो बरोबर आला पाहिजे. मग ह्या असं प्रत्येक टॉपिक मध्ये होतं. हे झालं गणिताचं. समजा अजून एखाद्याचा काहीतरी बुद्धिमत्ते मधला असं काहीतरी नातेसंबंध मधला प्रश्न मला नाही सुटला, तर तुम्हाला बघायचे की बाबा कुठल्या प्रकारचा होता, खरंच अवघड होता का? मग अवघड असेल तर ठीक आहे, पण जर सुटण्यासारखा असेल तर आपल्याला सुटायला पाहिजे होता, मग त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. असं सेम ही सर्व विषयांमध्ये तुम्हाला करायचंय. सेम 90 वाल्यांना पण ते टार्गेट ठेवायचं. लक्षात ठेवा, 90 वाला जवळ आहे आपलं टार्गेट आहे 120 प्लस किंवा 125 वरती यायचं आहे. जो विद्यार्थी 125 वरती ऑलरेडी आहे, यानं फक्त प्रत्येक लक्षात ठेवा 125 झाल्याने अनालिसिस करायचं असं नाहीये. अनालिसिस तुम्हाला देखील कंपल्सरी करावं लागेल. फक्त तुम्हाला काय करायचंय की हा जो 125 जो स्कोर आलाय त्याचं सातत्य राहील कसं राहील यावरती तुम्हाला भर द्यायचा. किंवा एखादा स्कोर विचारे तुमचा जास्त जात असेल तरी चेक करायचं की का स्कोर माझा जास्त केला. जर खरंच सोपे प्रश्न होता का पेपरच सोपा होता का अवघड होता, तरी देखील मी चांगला माझा परफॉर्मन्स दिलाय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय करायचे तिथं चेक करायची आहेत. लक्षात ठेवा 125 जर आत्ताच तुम्ही सेफ असाल तर त्यामध्ये फक्त तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. जर स्कोर कमी असेल तर तो तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, हे जर अनालिसिस जर तुम्ही करत नसतील तर लक्षात ठेवा तुम्ही 50 टेस्ट द्या अथवा 100 टेस्ट जरी दिल्या तर लक्षात ठेवा हा जो तुमचा 70 किंवा 90चा जो काही स्कोर आहे तो कधीही वाढणार नाही. मग अशी पण पॉसिबिलिटी येऊ शकते 90चा कधी स्कोर झटक्यात तुमचा 60 वर पण जाऊ शकतोय, पण वाढणार अजिबात नाही. लक्षात ठेवा, कारण तुम्ही अनालिसिस करत नाही. अनालिसिस होत नसेल तर मला काय केलं पाहिजे, का स्कोर माझा कमी येतोय, ह्या प्रश्नांची उत्तर पण तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा अनालिसिस हा खूप अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. आणि तुम्हाला आता वाटत असेल की सर एवढ्या गोष्टी कधी करायच्या, एवढा वेळ आहे का आपल्याकडे, लक्षात ठेवा त्याचं टाइम स्लॉट, टाइम मॅनेजमेंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. दिवसाला किती तास अभ्यास करायचा तुम्हाला आणि किती तास जो आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे कुठल्या विषयाला किती किती तास द्यायचे आहेत. लक्षात ठेवा हे ऐकायला वगैरे खूप अवघड वाटते, पण तुम्ही जर एकदा त्याचं रुटीन लावलं, लक्षात ठेवा हे रुटीन फक्त 5-6 दिवस पाळा. 5-6 दिवस जर तुम्ही रुटीन करत असेल तर 100% तुम्हाला ह्याची सवय लागून जाईल आणि दिवसातून म्हणजे तुमचं स्वतःहूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या पद्धतीने होऊन जातील. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी सध्या चर्चा केलेली आहे हे एकाच गोष्टीसाठी त्याचं परत एकदा सांगतोय की काहीही झालं तरी या वर्षी जी वर्दी आहे ती मला कंपल्सरी घ्यायचीच आहे. मी याच वर्षी घ्यायचे. आणि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पण हेच असते. तुम्ही अभ्यास देखील ह्याच गोष्टीसाठी चालू केलाय की माझं सिलेक्शन झालं पाहिजे. आणि आपला मोठो लक्षात ठेवा नेहमी तो पहिल्यापासूनच राहिलेला आहे. जर माझं सिलेक्शन व्हायचं असेल तर एसएससी जीडी मध्ये कंपल्सरी 1 ते 2 वर्षातच झालं पाहिजे. कारण एसएससी जीडी ला लक्षात ठेवा ह्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही.
आपल्यातले बरेच असे विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्रॅक केली आहे. मागच्या वर्षी तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपल्या मधला ओम बिसोडकर, त्याच्यामध्ये तुम्ही लेक्चर मध्ये पण आपण बघितले थोडेच 3-4 दिवसापाठी मागे त्याला काय म्हणतो आपण त्याला स्वप्नपूर्ती जे झाले शपथविधी सोहळा देखील त्याचा संपन्न झालेला आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा एसएसबी ही पोस्ट मिळवलेली आहे आपल्या ह्याच्यामध्ये एसएसबी जीडी मध्ये. मग तुम्ही विचार करायला तो पहिल्या टाइम मध्ये जर एसएसबी मिळवत असेल, आपलं तर टार्गेट आपण बोलले बीएसएम आणि आसाम रायफलच ठेवलेलं आहे, ते तर 100% तुम्ही मिळवू शकता. लक्षात ठेवा आपलं सिलेक्शन होणं फार महत्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी पोस्ट जर मॅटर करत असेल तुमच्यासाठी तर थोडंसं अजून तुम्हाला हार्डवर्क चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी तुमचं पण टार्गेट हेच असलं पाहिजे. सिलेक्शन तर व्हायचंय मला, पण 1 ते 2 वर्षातच व्हायचं, जास्त वेळ अजिबात घालवायचा नाही. कारण लक्षात ठेवा तेवढं तुमचं तेवढ्या पैशाचं नुकसान होत जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरती आपण जास्त डिटेलमध्ये करायचं नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा वरती काही होऊ दे मला ह्याच वर्षी झाले पाहिजे किंवा मिळालीच पाहिजे. आणि तुमचा अप्रोच तोच ठेवा की माझं सिलेक्शन झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची सुरुवात करायची. एवढ्यासाठी नाही की फक्त मी अभ्यास करतोय, नाही माझं सिलेक्शन झालं पाहिजे हा तुमचा प्रायमरी गोल असला पाहिजे. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीनं सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत बघा, ज्या येणाऱ्या एसएससी जीडीच्या एक्झामच्या दृष्टीनं आपण सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने तर काय चर्चा केली आहे. अजून देखील जर तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये शंका वगैरे जर राहिल्या असतील किंवा काय मनामध्ये जर डाऊट आला असेल किंवा तुम्हाला आणि तुमचं काहीतरी मत मांडायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये लक्षात ठेवा, कमेंट बॉक्स मध्ये 100% न कुठल्याही पद्धतीनं काय म्हणू आपण त्याला न हिसकता तुम्ही कमेंट्स प्रत्येक विद्यार्थ्यांना करायची आहे. शंका लक्षात ठेवा जेन्युइन शंका असावी जेणेकरून मी तिथल्या त्यांचा आन्सर जे आहे ते तुम्हाला क्लिअर आणि चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. ठीक आहे. लक्षात ठेवा पहिल्या सर्व ज्या गोष्टी आहेत बघितल्या परत एकदा जरूर बघा आणि इथून पुढे उद्यापासूनच तुम्हाला ह्या आपल्या स्टडी प्लॅन वरती जे काय आहे ते चर्चा करायला किंवा त्याच्यावरती ऍक्ट करायला वर्क करायला तुम्हाला उद्यापासूनच जे आहे ते चालू करायचं आहे. आणि लक्षात ठेवा अजून देखील म्हणजे इथून लक्षात ठेवा आपली जाणार नाही. आपण रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर्स जे आहे ते चालू करणार आहे कंटिन्यू ते लेक्चर्स. तिथे देखील तुमच्या अजून जेवढे काही टॉपिक्स आपण कव्हर करता येतील एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे ते देखील आपण लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तिथं रात्री 9 वाजता ते सर्व टॉपिक्स आपण चांगल्या पद्धतीनं क्लिअर करून घेणार आहोत. ठीक आहे. चला तर मग अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपण इथंच राऊंड अप करूया. सेशन आवडला असेल तर सेशनला एकदा लाईक नक्की करा. त्याच पद्धतीनं तुमचे विद्यार्थी मित्र जेवढे एसएससी जीडीचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना तर सेशनची लिंक जरूर आठवणीनं सर्वांनी काय करा शेअर नक्की करायचे. ठीक आहे. चला तर मग आपण आजचं लेक्चर आपण इथंच राऊंड अप करूया. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.